सुखो बुद्धान उपादो सुखासद्धम्मदेशना सुखासङ्घससामगी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व गुणोपेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आज या मंगलमय प्रसंगी मंगलमय दिनी आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी एक छोटेखानी बौद्ध साहित्यातील उपदेश आपण बघणार आहोत। उपासक आणि उपासिकांनो, ह्या वर्षवासाच्या पवित्र अशा कालावधीमध्ये आपण नित्यनियमाने काया वाचा आणि मनाने चांगल्या प्रकारे कुशल कर्म पुण्यकर्म हे आपल्या जीवनामध्ये संचित केलं पाहिजे। हा जो काही वर्षवासाचा कालखंड आहे हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचा असल्यामुळे आपण सदा सर्व काळ नित्यनियमाने बुद्धविहारामध्ये जाऊन आपण धम्मश्रवण केला पाहिजे, बुद्धपूजापाठ वंदना हे आपण श्रवण केली पाहिजे, आपण ग्रहण केली पाहिजे। भगवान बुद्धांनी काही उपासक आणि उपासिकांना उपदेश करत असताना पंचधम्माचा ते पंचपुण्यकर्म अशा प्रकारचा भगवंतांनी उपदेश केला होता। पंच पुण्यकर्म आपण या ठिकाणी बघणार आहोत। सर्वप्रथम आपण आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने या पंच पुण्यकर्माचं मार्गक्रमण केलं किंवा पंच पुण्यकर्माच्या आधाराने जीवन जगलं तर भगवंत असे म्हणतात की तो व्यक्ती सदा सर्व काळ सुखाने आपलं जीवन व्यतीत करत असतो। तर बघूयात आपण कोणते पंचपुण्यकर्म आहेत। तर पहिलं पुण्यकर्म पण असे म्हणतात की आपल्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे। मग श्रद्धा कोणाबद्दल असली पाहिजे म्हणजे बघा, जो व्यक्ती सज्जन आहे त्या व्यक्तीबद्दल आदर, श्रद्धा म्हणजे काय तर आदर, एक प्रकारचा सन्मान, अशा प्रकारची श्रद्धा असे भगवंतांनी म्हटले आहे। मग बघा, जो काही अनाथपिंडक होता ज्यावेळेस तो आपल्या बहिणीकडे गेला होता आणि बहिणीकडे गेल्याच्या नंतर तिथे सर्व प्रकारची तयारी ती लोक करत होते, म्हणजे मंडप टाकणे, झाडझूड करणे, साफसफाई करणे। तर तो त्याच्या पाहुण्यांना विचारतो, का हो इथे कोण आलेलं आहे, कोण येणार आहे, काही लग्न आहे का, काही समारंभ आहे का? तर त्यावेळेस त्याचे पाहुणे म्हणतात, पाहुणे म्हणजे बहिणीचा पती असतो, त्याला म्हणतो की इथे लग्न समारंभ नसून इथे बुद्ध येणार आहेत। बुद्धांचं नाव ऐकल्याबरोबर त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते। म्हणजे बघा, बुद्धांचं नाव ऐकल्याबरोबर देखील अनाथपिंडकाच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, कारण त्यांनी बालपणामध्येच बुद्धांचं उत्पन्न होणे हे फार दुर्मिळ आहे आणि बुद्धांचं दर्शन होणे देखील फार दुर्मिळ आहे हे त्यांनी बालपणामध्ये ही गोष्ट ऐकली होती। कारण का अनाथपिंडक हा लहानपणापासून धार्मिक वृत्तीचा होता आणि धार्मिक वृत्तीचा असल्यामुळे संत महापुरुषांवरती त्याची फार श्रद्धा होती आणि बुद्धांचं नाव ऐकल्याबरोबर त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते। तो त्याच ठिकाणी भगवंताला भेटण्यासाठी जात असतो। परंतु त्याला ते पाहुणे म्हणतात की उद्या आपल्याकडेच बुद्ध येणार आहे, तर तेव्हा आपण बुद्धांना भेटू शकता। तरीही देखील त्याच्या मनामध्ये अत्यंत उत्सुकता असते, आपल्याला भगवंताचं दर्शन घ्यायचं, आपल्याला भगवंताला भेटायचं आहे, आपल्याला बुद्धांना भेटायचं आहे, या हेतूने तो रात्रभर झोपत नाही। म्हणजे त्याच्या मनामध्ये एक श्रद्धाभाव हा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे तो रात्रभर देखील झोपत नाही। असं म्हटलेलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आलेला आहे की तो रात्रीतून अनेक वेळा उठतो, म्हणजे कधी सकाळ होईल आणि कधी भगवंताचं दर्शन होईल मला आणि कधी मी भगवंताला बघू, या अशा प्रकारे ज्यावेळेस सकाळचे प्रहार होतो आणि सकाळचा प्रहार झाल्याच्या नंतर तो स्वतःहून अनाथपिंडक भगवंताचं दर्शन घेण्यासाठी निघत असतो, कारण की त्याला राहवत नाही, कारण की ती श्रद्धा एवढी अपार असते आणि श्रद्धा एवढी अपार असल्यामुळे भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जात असतो। परंतु त्याला माहीत नसतं की भगवंत कुठे असतात, भगवंत कुठे आहेत। तर त्यावेळेस तो एका सद्ग्रस्ताला विचारतो की ते भगवान बुद्ध कुठे असतात?
ते त्यावेळेस तो सद्ग्रस्त त्याला सांगतो की या ठिकाणी भगवान बुद्ध आहेत आणि त्या ठिकाणी तो भगवंताकडे जातो, भगवंताला बघतो. भगवंत असतात. भगवंताने बघितल्याबरोबर भगवंत की ये सुदत्ता ये, तो आश्चर्यचकित होतो की भगवान बुद्धांनी माझ्या नावाने मला हाक मारली, मी किती पुण्यवान आहे, अशा प्रकारचा विचार करतो. अत्यंत प्रसन्न मनाने भगवंताला वंदन करतो, भगवंताची धम्मदेशना श्रवण करतो आणि त्याच ठिकाणी भगवंताला म्हणतो की भगवान पुढचा वर्षवास तुम्ही माझ्या नगरीमध्ये करावा. तेव्हा त्याच वेळेस भगवान बुद्ध त्याला होकार देतात आणि होकार दिल्याच्या नंतर जेतवन विहार हे आपल्या स्वतःच्या पैशातून खर्च करून त्या ठिकाणी अनाथ पिंडक हा दान देत असतो. म्हणजे बघा किती श्रद्धा असते अपार, म्हणजे बुद्धांच्या बद्दल किती श्रद्धा होती, किती अपार श्रद्धा होती, यावरून आपल्याला लक्षात येईल. दुसरं की जो की सारिपुत्त असतो, सारिपुत्त परिव्राजक असतो आणि तो अस्वजित भंतेजींना बघतो आणि अस्वजित भंतेजीला बघितल्याबरोबर तो त्याची जी काही छत्रछाया असते, म्हणजे त्यांचं ते काही संयमाने चालणं असते, एक शांत चेहरा बघून तो सारिपुत्त अस्वजित भंतेजीकडे जातात. अस्वजित भंतेजींना म्हणतात की तुम्ही कोणाचे शिष्य आहात? तेव्हा अस्वजित भंतेजी म्हणतात की मी तथागत बुद्धांचा शिष्य आहे. त्याच्या मनामध्ये बुद्धांचं नाव ऐकल्याबरोबर देखील श्रद्धा उत्पन्न होते. त्याच्यानंतर तो भगवंताला देखील शरण जातो, भगवंताच्या श्रद्धामामध्ये देखील सामील होतो. म्हणजे बघा उपासक आणि उपासिकांनो, श्रद्धा आपली बुद्धांबद्दल असावी, श्रद्धा आपली धम्माबद्दल असावी, श्रद्धा आपली पूजनीय भिक्खू संघाबद्दल असावी, या त्रिरत्नाबद्दल आपली सदा सर्व काळ श्रद्धा असावी. आणि ही काही श्रद्धा आहे, ही श्रद्धा आपल्याला जीवन जगण्यासाठी द्विगुणित आपले कर्म त्या ठिकाणी करत असते आणि म्हणून श्रद्धा असणे हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट भगवंत सांगत असताना म्हणतात की दुसरे पुण्यकर्म ते म्हणजे आपण सदा सर्व काळ हे दान पुण्य केलं पाहिजे. म्हणजे दानकर्म आपण कुठल्याही स्वरूपामध्ये केलं पाहिजे. जशा प्रकारे आपल्याला वेळ मिळत असेल, जशा प्रकारे आपली परिस्थिती असेल, तर त्या पद्धतीने आपण दान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण की दान देणे भगवंताने महान कुशल कर्म सांगितलेलं आहे. भगवंत म्हणतात की सब्बदानं धम्मदानं जिनाती, अर्थातच सर्वात महत्त्वाचं दान म्हणजे ते धम्मदान आहे. धम्मदान म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण चांगल्या प्रकारचा उपदेश करणे, हे देखील आपलं धम्मदान आहे. करणे, दान देणे, त्यागाची भावना निर्माण करणे, म्हणजे हे प्रकारचं दान कर्म आहे. आणि आपण सदा सर्व काळ हे भिक्खू संघाला दान कर्म केले पाहिजे. म्हणजे भिक्खू संघाला 4 प्रकारचं आपण दान कर्म केले पाहिजे. एक पहिलं म्हणजे भोजन दान दिलं पाहिजे, दुसरं औषधीचं दान दिलं पाहिजे, तिसरं चिवरचं दान दिलं पाहिजे आणि चौथं निवासाचं दान दिलं पाहिजे. म्हणजे ह्या 4 प्रकारच्या दानाने खऱ्या अर्थाने भिक्खू संघ हा टिकून असतो. म्हणजे बघा तुम्ही ज्यावेळेस हे दानकर्म भिक्खू संघाला, एखाद्या भिक्खू संघाला आपल्या घरी बोलावून आपण त्यांना भोजनदान देता, तर भोजनदान दिल्याच्या नंतर त्यांना तुम्ही तात्काळ 4 गोष्टी दान देत असता. ते म्हणजे आयुष्य, आरोग्य, वर्ण आणि बल. आणि हे भोजनदान देता तर त्या भोजनदानाचं कर्म हे तुम्हाला तात्काळ प्राप्त होत असते. म्हणजे तुम्ही भोजनदान दिल्यामुळे तुम्हाला उलट आयुष्य मिळते, तुम्हाला वर्ण मिळत असतो, तुम्हाला बल मिळत असते आणि तुम्हाला एक मानसिक सुख मिळत असते. आणि म्हणून भिक्खू संघाला सदा सर्व काळ भोजनदान दिलं पाहिजे, कारण त्याचे कर्म हे तुम्हाला तात्काळ प्राप्त होतात. त्यालाच भगवंत म्हणतात की दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म. जसं तुम्ही बीज पेराल तशा प्रकारे तुम्हाला ते उगवेल, अशा प्रकारचे भोजनदान हे कर्म आहेत. दुसरं कर्म म्हणजे आपण भिक्खू संघाला चिवरदान केलं पाहिजे. चिवरदान बघा, ज्यावेळेस एखादा भिक्खू हा चिवर परिधान करतो आणि परिधान केल्याच्यानंतर त्याचं ऊन, वारा, पाऊस, मच्छर किंवा अन्य गोष्टीपासून त्यांचं रक्षण होते. आणि त्यांचं रक्षण होत असल्यामुळे ते व्यवस्थित समाजामध्ये धम्माचा प्रसार करू शकतात. आणि म्हणून आपण भिक्खू संघाला चिवरदान केलं पाहिजे. आणि औषध पाणीचं दान देखील केलं पाहिजे, कारण की औषध पाणी जर व्यवस्थित जर आपण करत असेल, म्हणजे औषधाचं दान देत असेल, तर ते भिक्खू संघाच्या तब्येतीची काळजी देखील आपण घेत असतो. म्हणजे का आपले कर्म होत असते. म्हणजे हे कर्म करत असताना आपण भगवंत म्हणतात की आपण भिक्खू संघाला, भंतेजींना महिन्यातून एकदा तरी आपण भोजनदान दिलंच पाहिजे. भिक्खू संघाला आपल्या घरी बोलावून वर्षामधून एक वेळेस तरी आपण चिवरदान हे दिलंच पाहिजे. कारण की आपले हे कुशल कर्म, पुण्यकर्म आपल्याला मृत्यूच्या समय देखील आपल्याला सहाय्य ठरत असतात. म्हणजे प्रकारे आपली सावली ही आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत सोडत नाही. अगदी तशा प्रकारे आपले कुशल कर्म, पुण्यकर्म हे आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत सोडत आहेत. आणि म्हणून भगवंत म्हणतात की आपण सदा सर्व काळ दान कर्म केले पाहिजे, सदा सर्व काळ आपल्या मनामध्ये त्यागाची भावना त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. भगवंत तिसरं पुण्यकर्म सांगत असताना म्हणतात
की आपण शिलाचं आचरण केलं पाहिजे. म्हणजे बघा, शिलाचं आचरण आज विशेषतः या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त शिलाचं पालन केलं पाहिजे. हा वर्षवासाचा कालखंड आहे. आपण नीतिनियमानं तर पंचशिलेचं पालन केलं पाहिजे. जर खऱ्या अर्थाने आपणाला बौद्ध अनुयायी जर बनून घ्यायचं असेल तर आपणाला पंचशिलेचं पालन करणे फार गरजेचं आहे. तेव्हा कुठे आपण स्वतःला एक बौद्ध अनुयायी म्हणू शकतो, अन्यथा आपण बौद्ध अनुयायी म्हणू शकत नाही. जर अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, अष्टमी असेल तर त्यावेळेस आपण अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. पंचशिलेचं आपण आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ पालन केलं पाहिजे. म्हणजे प्राण्याची हिंसा केली नाही पाहिजे, चोरी केली नाही पाहिजे, खोटं बोललं नाही पाहिजे, व्यभिचार केला नाही पाहिजे, मादक पदार्थाचं सेवन केलं नाही पाहिजे. अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये या शिलाचं आचरण केलं पाहिजे. कारण की आपण बघा, शिलाचं जर आचरण करत असेल, एखाद्या अगरबत्तीचा सुगंध हा सर्व घरामध्ये दरवळत असतो. अगदी तशा प्रकारे एखादा व्यक्ती जर का शिलाचं आचरण करून जीवन जगत असेल तर त्याचा सुगंध हा 10 दिशाने जात असतो, असं भगवंत म्हणतात. म्हणून शिलाचं पालन करणे अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये शिलाचं पालन करावं, शिलाचं आचरण करावं. भगवंत चौथं पुण्यकर्म सांगत असताना म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये समाधीचा मार्ग पत्कारला पाहिजे. बघा, आपण जर समाधीचा मार्ग करत असेल, ध्यान मनन चिंतन जर करत असेल तर आपण जर ध्यान करत असेल तर आपण आपल्या मनाला हे मजबूत बनवू शकतो. परंतु काही लोकांचा असा समज आहे, गैरसमज आहे की ध्यान करणं, समाधी करणं हे भिक्खू संघाचं काम आहे. भिक्खू संघ तर हा ध्यान करत असतो, परंतु तुम्ही एक संसारिक लोक आहात. तुम्ही संसारिक जीवन जगत असताना तुम्हाला काहीतरी जबाबदाऱ्याला पेलावे लागतील. तर तुमच्याकडे अमाप जरी संपत्ती असेल, परंतु जर का तुमचं मन मजबूत नसेल तर तुम्ही कुठलाही निर्णय हा व्यवस्थित घेऊ शकत नाही. आणि जर एखादा निर्णय हा व्यवस्थित घ्यायचा असेल तर खऱ्या अर्थाने आपलं मन मजबूत करणे फार गरजेचं आहे. आणि मन मजबूत करायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने समाधीचा मार्ग पत्कारणे किंवा समाधीच्या मार्गाने मार्गक्रमण करणे फार गरजेचं आहे उपासक आणि उपासिकांनो. बघा, जशा प्रकारे आपण जीवन जगत असताना म्हणतो माझ्याकडे चांगल्या प्रकारची गाडी असावी, माझ्याकडे चांगल्या प्रकारचा बंगला असावा, माझ्याकडे चांगल्या प्रकारचे कपडे असावे, चांगल्या प्रकार सर्व प्रकारचं साहित्य असावं, चांगल्या प्रकारचं सुखाने जीवन जगावं असं प्रत्येकाला वाटतं. परंतु आपण असं का बरं म्हणत नाही किंवा माझ्याकडे एखादं चांगलं मन देखील असावं, म्हणजे मजबूत मन असावं. जर आणि मजबूत मन जर ठेवायचं असेल तर तुम्हाला मन तुमचं परिपक्व करण्यासाठी बुद्धविहार हे एकमेव ठिकाण आहे. तुम्हाला बुद्धविहारातून शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करायला मिळतो आणि तुमचं मन त्या ठिकाणी मजबूत होत असते. आणि म्हणून भगवंत म्हणतात की आपण आपल्या जीवनामध्ये समाधीच्या मार्गाने मार्गक्रमण केले पाहिजे. भगवंत 5वं पुण्यकर्म सांगत असताना म्हणतात की उपासक आणि उपासिकांनो, आपल्या जीवनामध्ये आपण सदा सर्व काळ मैत्री केली पाहिजे. म्हणजे सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. जे आपले प्रिय व्यक्ती असतील त्याच्याबद्दल, अप्रिय व्यक्ती असतील त्याच्याबद्दल देखील, म्हणजे या पृथ्वी तलावरती प्रत्येक मानवसत्वाबद्दल आपण खऱ्या अर्थाने एक प्रकारची प्रेमाची, आपुलकीची, जिव्हाळ्याची भावना त्या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. म्हणजे सदा सर्व काळ आपण मैत्रीयुक्त चित्ताने जीवन जगलं पाहिजे असं भगवंत म्हणतात. बघा, एखादा व्यक्ती जर का आपला द्वेष करत असेल, जर त्याच्याबद्दल आपण प्रेमाची भावना, मैत्रीची भावना निर्माण करत असेल तर त्याचा देखील द्वेष हा गळून पडत असतो आणि त्याच्या मनामध्ये देखील मैत्रीची भावना ही त्या ठिकाणी जागृत होत असते. आणि म्हणून सदा सर्व काळ आपण आपल्या या जीवनामध्ये मैत्रीची भावना देखील करणे हे अत्यंत आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारे भगवंतांनी उपासकांनी उपासिकांना हा उपदेश देत असताना या पंच पुण्यकर्माचं जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ आचरण करतो, सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये पालन करतो, तर भगवंत असे म्हणतात की तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये दुःखाला कधीच प्राप्त होत नाही. म्हणजे दुःखाची अनुभूती कधीच घेऊ शकत नाही. म्हणजे का? कारण की तो त्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे, दान कर्म करण्याची वृत्ती आहे, अर्थात त्याग भावनेची वृत्ती आहे. तो शिलाचं पालन करतो, तो समाधीचा अभ्यास करतो आणि त्याच्या मनामध्ये सदैव मैता भावना, मैत्री भावना तो जागृत करत असतो. आणि म्हणून भगवंत म्हणतात की तो व्यक्ती सदा सर्व काळ आपले जीवन हे सुखाने व्यतीत करत असतो. आणि उपासक आणि उपासिकांनो, आपणाला देखील आपलं जीवन हे सुखाने जर व्यतीत करायचं असेल, आपल्या जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर खऱ्या अर्थाने आपण या पंच पुण्यकर्माचं आपल्या जीवनामध्ये अनुसरण करावं, आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण करावं. निश्चित रूपाने आपलं जीवन हे सुखमय बनू शकता. आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ हे सुख येत राहील. आणि म्हणून या पंचपुण्यकर्माचं आपण आपल्या जीवनामध्ये पालन करावं, आचरण करावं. आजच्या या प्रसंगी अधिक न बोलता इथेच थांबतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो.